नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की पार्थ आणि काव्या हे दोघंही रिक्षाने येत असतात आणि ते घरी पोहोचतात तेव्हा काव्या रिक्षावाल्याला पेमेंट द्यायला म्हणते, काका धरा. तेवढ्यात पार्थ वागतो आणि म्हणतो, हे घ्या पैसे. असं बोलल्यानंतर ना काव्या म्हणते, अहो काय अहो मी देते. तेव्हा पार्थ म्हणतो, मला कुणाची उधारी ठेवायला आवडत नाही आणि तुम्ही जर माझ्याकडनं आत्ता पैसे नाही घेतले तर मी परत रिक्षात बसणार नाही. असं बोलल्यानंतर ना काव्या बोलते, अच्छा, म्हणजे तुम्हाला परत माझ्यासोबत रिक्षात बसायला आवडेल, याचा अर्थ असा होतो. असं बोलून आता पार्थ गप्प होतो आणि काव्या त्याला बोलत असते की खरंच सॉरी, माझं चुकलं आहे, पण तुम्ही असे नका वागू. तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही, गप्पच बसतो. आणि इकडे रम्या आणि आत्या म्हणजे वसुधा ह्या दोघी पण मिळून ना एक प्लॅन बनवत असतात आणि त्या म्हणत असतात, आत्या म्हणत असते की मी काही करून तिच्या रूममध्ये जाते आणि त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते बघतेच, म्हणजे आपल्याला कळेल ती एवढी का घाबरली आहे. आणि मला असं वाटतं की ती एवढी घाबरली होती म्हणजे नक्कीच आपल्या कामाचं असणार आहे. त्यामुळं मला काहीही करून तिच्या रूममध्ये जाऊन त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते बघितलंच पाहिजे. तेव्हा रम्या पण म्हणते, हो आई तू असंच कर, तू रूममध्ये जा आणि त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते बघ आणि आपण हे सगळ्यांसमोर हिचं उघडं पाडू, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि इकडे आपली नंदिनी रूममध्ये येत असते तांब्या घेऊन. तेव्हाच जीवा हंतरून टाकत असतो आणि जीवा हातातली त्याच्या चादर खाली टाकते आणि नंदिनीचा चुकून पाय त्या चादरीवर पडतो आणि ती स्लिप होता होता जीवा तिला वाचवतो आणि पकडतो आणि तिला गच्च पकडतो. एका हातात नंदिनीच्या हातात असतो तांब्या आणि जीवानी तिला गच्च पकडलेलं असतं हातात हात धरून. आणि आता हे दोघं पण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात आणि दोघांनाही कुठे ना कुठे एकमेकांबद्दल काही ना काही वाटत असतं. आणि आता नंदिनीला पण जाणीव होईल का की जीवाचं खरंच तिच्यावर प्रेम आहे आणि जीवाला पण जाणीव होईल का नंदिनीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.